वाढवण बंदराविरोधात स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे। पालघरमधील वाढवण बंदराविरोधात स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झालेले आहेत। पालघर बंदची हाक देण्यात आली आहे, तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गही रोखण्यात आलाय। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांकडून विरोध केला जातोय आणि याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज पालघर बंदची हाक देण्यात आलाय, तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गही रोखण्यात आलाय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निकेश, तुम्ही स्वतः ज्या ठिकाणी हा रास्ता रोको सुरू आहे तिथे तुम्ही उपस्थित आहात। गेल्या अनेक तासांपासून हा रास्ता रोको सुरू आहे। या आंदोलकांच्या मागण्या कुणी ऐकण्यासाठी पुढाकार घेतलाय का? नक्कीच प्राची, केंद्र शासनाचा जो वाढवण बंदर प्रकल्प आहे त्याला स्थानिकांचा आधीपासून विरोध होता। आता हा विरोध जो आहे तो आता आक्रमकतेमधनं पाहायला मिळतोय। स्थानिक भूमिपुत्र असतील, शेतकरी असतील, आदिवासी बांधव जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेत आणि गेल्या 2 तासापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। मुंबईहून अहमदाबादकडे जाणारा मार्ग आणि अहमदाबादकडनं मुंबईकडे जाणारा दोन्ही हे मार्ग जे आहेत ते आंदोलकांनी रोखून धरलेले आहेत। गेल्या 2 तासापासून ह्या आंदोलकांनी रस्त्यावरती ठिय्या मांडलेला आहे। काळे झेंडे दाखवत हा निषेध केला जातोय। येत्या 25 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। मात्र त्याच अगोदर या सर्व आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन हे सर्व आंदोलक आता रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात। मात्र या आंदोलनाचा परिणाम वाहतुकीवरती मोठा पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळते। दोन्ही मार्गावरती लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। रस्त्यावरती पोलीस सुद्धा आहेत। मात्र हे आंदोलन कुठेतरी मागे घेतील असं वाटत असताना गेल्या 2 तासापासून हे आंदोलन असंच सुरू आहे। शासनाचा कुठलाही प्रतिनिधी किंवा सरकारचा कुठलाही प्रतिनिधी या आंदोलनाची अजून देखील दखल घेतलेली नाहीये। वाढवण बंदर जो आहे तो रद्द करा अशी त्यांची मागणी आहे। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरनं हटणार नाही। वाढवण बंदर जो आहे तो रद्द करूनच राहणार असा इशारा जो आहे तो या स्थानिक आंदोलकांनी जो आहे तो दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 20-22 वर्षापासून हे सर्व गावकरी असतील किंवा स्थानिक असतील ह्या वाढवण बंदराच्या विरोधात आहेत। अनेक निदर्शनं करण्यात आलेली आहेत, अनेक मोर्चे काढण्यात आलेले आहेत। मात्र वाढवण बंदरचा प्रकल्प जो आहे तो आता पूर्वत्वास येतोय आणि 25 तारखेला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या बंदर प्रकल्पाचा उद्घाटन होणार आहे। मात्र हे सर्व गावकरी असतील, स्थानिक नेते असतील किंवा भूमिपुत्र असतील त्यांचा या प्रकल्पाला विरोध जो आहे तो कायम आहे। कुठेतरी हा प्रकल्प आला तर ह्या ठिकाणच्या निसर्गाला हानी पोचू शकते, स्थानिक मच्छीमारावरती उपासमारीची वेळ येऊ शकते। त्यामुळे कुठेतरी हा प्रकल्प जो आहे तो रद्द करा अशी मागणी जी आहे ती या स्थानिकांनी केलेली आहे। या अगोदर प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं हा प्रकल्प किती महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी किंवा गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी जनसुनावणीचं देखील आयोजन केलं होतं। या जनसुनावणीला हजारोंच्या संख्येने हे सर्व गावकरी एकत्रित जमले होते। मात्र या जनसुनावणीमध्ये त्यांना ठोस उत्तरं जी आहेत ती मिळाली नाहीत किंवा समाधानकारक प्रश्नांची उत्तरं दिली गेली नाहीत। त्यामुळे कुठेतरी आमचा विरोध कायम असल्याचं या सर्व आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही आमचा कुठलाही प्रकल्पाला विरोध नाही, जर प्रकल्प होत असतील तर ते चांगल्यासाठी व्हावे। मात्र ह्या प्रकल्पामुळे मोठं नुकसान या पालघर जिल्ह्याचं होणार आहे, इथल्या शेतकरी बांधवाचा होणार आहे, स्थानिक भूमिपुत्रांचं होणार आणि मच्छीमारांचं होणार आहे असं म्हणणं सध्या जे आहे या सर्व स्थानिकांचं आहे। त्यामुळे हा गेल्या 2 तासापासून हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। मात्र आता हे आंदोलन कधी संपतंय किंवा इथली वाहतूक कोंडी कधी फुटते हे पाहणं गरजेचं राहणार आहे। धन्यवाद निकेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।